DCM म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर सुनेत्रा पवार. अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार. लाडक्या बहिणीसह वकील, नागरिकांच्या समस्यांचं तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी आणि या सगळ्यामध्ये घडलेली एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सकाळी 9:15 वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बारामतीमधून बातमी आहे. राज्याच्या डेप्युटी सीएम सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी सहयोग या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केला होता. या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या आहेत. बघा, सकाळी 9:15 वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी भल्ली मोठी गर्दी केली होती. बारामती तालुक्यातील विविध गावातील लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अडचणी, स्थानिक नागरी समस्या आणि इतर वैयक्तिक तक्रारी महिलांनी वहिनींसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचं म्हणणं संयमाने ऐकून घेत सुनेत्रा वहिनींनी उपस्थित अधिकाऱ्यांना हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा सुनेत्रा वहिनींची भेट घेऊन व्यावसायिक प्रश्नावर चर्चा केली. सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या तातडीने सोडवल्या जात असल्याचे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. बघा, म्हणजे अजितदादा यांची परंपरा सुनेत्राताई पवार यांनी पुढं राखली आणि पुढं काय झालं, जनता दरबाराच्या दरम्यान पुण्यातील वाघोली येथे आयोजित होणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. स्पर्धेचं रीतसर निमंत्रण देण्यासाठी आयोजक बारामतीमध्ये आले होते. यावेळी सुनेत्रा वहिनींच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. अशा प्रतिष्ठित स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोठं व्यासपीठ मिळतं, अशा भावना व्यक्त करत त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. आणि ही ट्विस्ट बातमी आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन दिलं जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी आयोजकांना दिलेलं आहे. बघा, तुम्हाला सुनेत्राताई पवार यांचं हे काम कसं वाटलं? अजितदादा पवार तर अजितदादा पवारच होते, त्यांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. परंतु मित्रांनो, काळावर कोणाचं हे नियंत्रण नसतं. एकदा जर काळ आला तर त्याला आपण काही करू शकत नाहीत. आणि आज दुर्दैवाने अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु फुल ना फुलाची पाकळी त्यांची कमी भरून काढण्याचं काम सुनेत्राताई पवार करताना दिसत आहेत. त्या पावलावर पाऊल टाकून चालताना दिसत आहेत. कारण अजितदादांची कमी लोकांना भासू नये, त्यांच्या कार्याचा विसर पडू नये. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कॉमेंटमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं कळवू शकता आणि सुनेत्राताई पवार यांच्या राजकारणाला तुमच्या शुभेच्छाही देऊ शकता किंवा त्यांनी येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे या सूचनासुद्धा तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून करू शकता. आपलं मत कळवायला मात्र विसरू नका हो.